तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। एमएसपी कायद्याची आवश्यकता नाही, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान। किमान हमी भावात वाढ केल्याचा दावा। शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार बांधील असून शेतीमालांना किमान आधारभूत किंमत देण्याच्या संदर्भात कायदा करण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले। शेतीमाल मार्केटमध्ये सुधारणांसाठी कायदा, केंद्राकडून मसुदा जाहीर। 10 डिसेंबरपर्यंत सूचना मागवल्या। साताऱ्यात 23 डिसेंबरपासून दूध बंद, कराड्यात इशारा। दूध उत्पादक शेतकऱ्यांची बैठक, विविध मागण्या। गाईच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये प्रति लिटर दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांची मदत दुप्पट करावी, 1% व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची गरज। अर्थसंकल्पाकडून शेतकरी संघटनांची अपेक्षा। अचलपूर बाजार समितीत शेतकऱ्यांची धावपळ, ढगाळ वातावरण, पावसाच्या सरी। जोखीम पत्करून शेतकरी आणतात शेतमाल, ताडपत्रीसाठी अडत्यांची ओढाताण। आवर्तन लांबल्याने रब्बी पिके धोक्यात, डिंबे डाव्या कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांकडून मागणी। आवर्तन कालावधी लांबल्यामुळे शेतकऱ्यांना फटका। नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 33,631 कोटींचे कर्ज वाटप, जिल्ह्यातील बँकांचे हात सैल। 53,130 कोटी रुपये वितरित करण्याचे लक्ष्य। इसापूर धरणात मुबलक जलसाठा, ऊसामध्ये आंतरपीक लागवडीकडे वाढला कल। हरभरा व गव्हाची लागवड सुरू। पीक विमा काढूनही भरपाई मिळेना, नुकसान भरपाई मिळत नसेल तर रब्बी हंगामासाठी पीक विमा का काढावा? सरकारने पीक विमा भरपाईसाठी उपाययोजना कराव्यात। नागवेलीच्या पानांची हमीभावाने खरेदी, 200 रुपये किलो हमीभावाने खरेदी होणार। विडूळ फार्बर कंपनीची वार्षिक सभेमध्ये घोषणा। उभ्या पिकात साचून राहिले पाणी, अनुदानापासून शेतकरी वंचित, शेतफळे भागातील चित्र। परतूर तालुक्यातील 1200 लाभार्थ्यांना मिळणार घरे, घरकुल मंजूर झाल्याने आता हक्काचे होणार घर। गोंदिया जिल्ह्यातील 399 गावे वॉटर न्यूट्रल, 1.72 लाख हेक्टर क्षेत्र आले सिंचनाखाली, जलयुक्त शिवाराचे फलित। नदी जोड व हरित ऊर्जेला प्राधान्य, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला 5 वर्षांचा आराखडा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्त्वाकांक्षी नदी जोड प्रकल्प मार्गी लावण्याची योजना मांडली। मनसर विभागात शेतकरी बांधवांना रब्बी पीक विमा प्रमाणपत्र वाटप, प्रधानमंत्री रब्बी हंगाम पीक विमा योजना। लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा, निकष बदलणार। लाडक्या बहिणींना लागली धास्ती, महिलांना 1500 की 2100 प्रतीक्षा कायम। ताकारीच्या आवर्तनासाठी अजून प्रतीक्षा, 15 ते 20 डिसेंबरला आवर्तन सुरू होण्याचा अंदाज। हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने पिकवता येणार भाजीपाला, कमी खर्चात जादा उत्पादन। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय। गंगापूर तालुक्यात 12,559 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी, 95% पेरण्या पूर्ण। गहू हरभऱ्याची लागवड अंतिम टप्प्यात। धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या 663 कोटी रुपयांच्या पीक विमा प्रकरणाला गती, राज्य सरकारने दिले नियुक्तीचे आदेश। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। सांगली जिल्ह्यात अवकाळीने द्राक्ष बागांना 4 वर्षात 9,000 कोटींचा फटका। जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची कैफियत, 4 वर्षांपासून सातत्याने नुकसानीचा फेरा, आर्थिक गणित कोलमडले। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार, पीएम किसान योजनेबाबत निर्मला सीतारामन घेणार मोठा निर्णय। आगामी अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण, सरासरी दर 4,000वर। शेतकरी हताश, शासनाने दखल घेण्याची मागणी। एकीकडे बनावट तर दुसरीकडे खतांची लिकिंगद्वारे होते विक्री। नेवासा तालुक्यातील प्रकार, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका। वाशिम जिल्ह्यात बाजारात सोयाबीनची बेभाव विक्री, तारण योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ। 3 तालुक्यातील स्थिती, केवळ 9,288 क्विंटल सोयाबीन तारण। शिक्षण घेण्याच्या वयात मुलांच्या हाती आला कोयता, सोयगावातील स्थिती, शेकडो कामगारांची मुले ऊसाच्या फडात। हिरव्या वाटाण्याच्या दराने गाठली 100, अवकेत घट झाल्याने वाढला दर।
निवडणुकीच्या काळात विदर्भातील 167 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी करून राज्याला विशेष पॅकेज द्या, किसान सभेची सरकारकडे मागणी. तेल कंपन्यांना नोव्हेंबरमध्ये अल्प इथेनॉल पुरवठा, साखर हंगामास विलंब व धान्याच्या कमतरतेमुळे निर्मितीत घट. अंबेजोगाईतील रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा, भिवंडीतील कंपनीच्या 2 संचालकांविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल. हिरव्या मिरचीचा तोरा उतरला, लसणाला मात्र दराचा तडका, भाजीपाल्याचे दर घसरले, गृहिणींना दिलासा मिळाला. सांगोला तालुक्यात सिंचन योजनेसह वेळेवर पडला पाऊस, ऊसासह फळबागांची यंदा वाढली लागवड. सांगोला तालुक्यात रब्बी हंगामात 39,000 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी. लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने उडवली दाणादाण, पिकांवर रोगराईचे ढग दाटले, काढणी झालेल्या कांद्यावर पाणी, तूर अन द्राक्षांनाही फटका. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत 28,000 क्विंटल मक्याची आवक. पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 327 हेक्टर क्षेत्र बाधित, नाशिक, दिंडोरी व निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांसह तब्बल 327 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले. नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, कांदा तुरीचे नुकसान, संगमनेर, राहुरी व कोपरगाव तालुक्यात अधिक नोंद. हवामान बदलले, अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी हंगामातील पिके धोक्यात, देऊळगाव, राजा तालुक्यात ढगाळ वातावरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली. 25 कोटी लोक गरिबीच्या रेषेबाहेर, अमित शहा यांचं वक्तव्य. 2014 नंतर मोदींनी लक्ष्य साध्य केले. कापूस सोयाबीनला मोदी की गॅरंटी का नाही? कृषी मंत्री चव्हाण हमीभाव खरेदीवरून खोटं बोलत आहेत का? शेतकऱ्यांचा सगळा शेतीमाल हमीभावाने खरेदी करण्याची मोदींची गॅरंटी आहे, असं आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण सतत संसदेत छाती ठोकून सांगत आहेत. अहिल्यानगर तालुक्यात कांद्याचा लाल चिखल, कर्माने दिले पण अवकाळीने हिरावले, जेऊर भागात कांदा उत्पादकांना तडाखा. तळोदा तालुक्यातील 2,900 कृषी पंपधारक शेतकरी मोफत वीज योजनेपासून वंचित, 7.5 अश्वशक्तीच्या आजच्या अटीमुळे फटका, सरसकट लाभ देण्याची मागणी. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आज, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 7 वर्षांपासून रखडली. दिल्लीत लाडकी बहीण योजनेला ब्रेक, निधीच्या कमतरतेमुळे वित्त विभागाने नोंदवला आक्षेप. आता मुंबई पुणे प्रवास 25 मिनिटावर होणार, हायपरलूप प्रकल्पाला गती, केंद्रीय मंत्र्यांकडून आढावा. जळगाव जिल्ह्यात केळी लागवडीबाबत पीक पाहणी विमा कंपनीकडून सुरूच, हवामान आधारित फळ पीक विमा योजनेतून केळी पिकासंबंधी 2024-25च्या हंगामात सुमारे 71,000 विमा संरक्षण प्रस्ताव आले. गराडेतील पाणीसाठा 80%, रब्बी आवर्तन सुरू, शाखा अभियंता अविनाश जगताप यांची माहिती. जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती, 3 एजन्सीला काम, 31 मार्चपर्यंत HSRP लावणे अनिवार्य. पुन्हा चलो दिल्लीचा नारा, शेतकरी शंभू सीमेवरून पुन्हा दिल्लीकडे कूच, पंजाब हरियाणा मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली. राज्य विधानसभेत 173 आमदारांनी घेतली शपथ, शिंदे गट भगवा तर अजित गट गुलाबी फेटा घालून सभागृहात. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.